तुमचं क्रिएटिव्ह लाईफमध्ये खूप 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 स्वागत. बाजऱ्याचा आटा कणिक ह्या वाटीने 2 वाट्या घेतलेल्या आहेत. बाजऱ्याची कणिक, काजू, बदाम, खारीक, खोबरं, तीळ, 2 चमचे डिंक, तूप, वेलची पावडर. साहित्य भाजून घेऊया आता. 2 वाटी गूळ घेतलेला आहे. प्रथम आता खोबरं भाजून घेत आहे. मंद आच ठेवायची. मंद आच ठेवली आहे मी. मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. खोबरं व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. बदाम थोडे खलबत्त्यामध्ये क्रश करून घेत आहे. बारीक तुकडे केले. 2 चमचे तूप घातले आहे. डिंक तळून घेत आहे. डिंकही मंद आचेवरच तळायचा आहे, म्हणजे तो हळूहळू फुलला जातो. डिंक छान मंद आचेवर फुलला जातो. असाच परतून फुलवून घ्यायचा आहे त्याला, म्हणजे तो छानच घेतो फुलून. काढून घेत आहे. डिंक आकाश ठेवायचा आहे. कणिक भाजून घेत आहे. बाजरीची कणिक मंद आचेवरच भाजायची आहे आपल्याला, करपवून द्यायची नाही आहे. मध्ये मध्ये साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप चांगलं मिश्रण करून त्याला मस्त भाजून घ्यायचं आहे. कणकेला तूप लागतं जरा, जास्तीचं लागलं तरी घालायचं. पुन्हा तूप घालत आहे. परत त्याला भाजून घेत आहे तुपामध्ये चांगलं. एकजीव होईपर्यंत तूप घालायचं आहे चांगलं. आता झालं आहे चांगलं एकजीव. तुपाचा आणि कणकेचा मिक्स झाल्यानंतर किती रंग वेगळा दिसतो आहे आणि भाजायलाही छान जाते, सोपं जाते. त्याच्यामुळे तूप जरा जास्ती वापरलं गेलं पाहिजे. मी तूप वाटीपेक्षा पुन्हा 2-3 चमचे जास्ती वापरलेलं आहे. थोडं पातळ झालं तरी हरकत नाही. लाडू व्यवस्थित करून बनला जातं. असं छान भाजता येतं तूप जास्ती झाल्यामुळे. असंच परतून व्यवस्थित घ्यायचं आहे. खाली लागलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आपल्याला. कणिक अजिबात लागू द्यायचं नाही आहे खाली. आणि भाजत होत आल्यानंतर त्याचा सुगंधही छान येतो. खोबरं घालून घेत आहे आता. सगळं साहित्य घालून घेणार आहे मी आता. मिक्स करायचं आहे आपल्याला. खारीक पावडर मी घरातच बनवलेली आहे. खारीक आणून तिला भाजून घेतली आणि मग तिचे तुकडे करून तिला वाटून घेतली मिक्सरमध्ये. आता ड्रायफ्रूट्स घालूया. ड्रायफ्रूट्स आणि डिंक तळून ठेवलेला आहे तो घालत आहे. आणि डिंक आकाश ठेवणार आहे मी, त्याला क्रश नाही करायचं आहे मला, कारण ते लाडू बांधल्यानंतर खायच्या वेळेला तुम्हाला जी टेस्ट लागेल ती अति उत्तम असते. ड्रायफ्रूट्स आहेत. वेलची पावडर, जायफळ पावडर टाकून घेतली आहे.
आता कणिक आणि हे सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं. हात घालता येत नाही, ते सगळं गरम आहे कणिक. आता गूळ वितळून घेणार आहे. गुळामध्ये तूप घाला किंवा 2 चमचे पाणी घाला आणि तूप वितळून घ्यायचं आहे फक्त आपल्याला. अजिबात पाक करायचा नाही आहे, एक तारी पण पाक करायचा नाही आहे आपल्याला. तूप असंच वितळून घ्यायचं आहे. तर गॅस बंद केला आहे मी. मिश्रणामध्ये काढून घेत आहे गूळ. एकजीव करायचं आहे. व्यवस्थित हलवून मिक्स करायचं आहे गूळ. गूळ खूप गरम आहे, त्याच्यामुळे चमच्यानेच करावं लागत आहे. भाजीचे लाडू खरंच खूप सुंदर होतात. बाजरीच्या कणकेचे लाडू बनवून बघा तुम्ही पण. त्याची चव जी लागते ती अप्रतिम असते, वेगळीच लागते एखादी चव ती इतर लाडूंपेक्षा. बनवून बघा एकदा, खूप सुंदर झालेले आहे. त्याचा सुगंधही छान. सगळं साहित्य मिक्स झाल्यानंतर भाजताना सुद्धा त्याचा सुंदर येतो सुगंध. बाजरीच्या कणकेचे तुम्ही खरंच लाडू बनवून बघा, त्याची चव खूप छानच लागते. लाडू वळून घेते, व्यवस्थित येतात वळून. तूप किती घालायचं तुमच्यावर आहे आणि गोड पण किती हवं आहे तेही तुमच्यावरच आहे. तुम्हाला गोड हवं असेल तर गोड जास्ती वाढवा, तुम्ही अजून वाढवू शकता. आमच्याकडे कमी गोड लागतं, त्याच्यामुळे अंदाजप्रमाणे मी घेतलेलं आहे सगळं. आता लाडू काढून घेत आहे ह्याच्यावर. कोणी जर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्स पण करा. लाडू कसे झालेत ते मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि एकदा लाडू बाजरीचे बनवून बघा तुम्ही पण, खूप सुंदर बनतात. चव खूप छान होते याची. थंडी आहे, थंडीत हे लाडू खूप सुंदर, मुलांसाठी मोठ्यांसाठी. चला, तर आपली डिश रेडी आहे, तयार झालेले आहेत लाडू आपले. आता लवकरच दुसरी रेसिपी घेऊन येणार आहे. तोपर्यंत खुश राहा.